नमस्कार. हवामान अंदाज आणि शेतीविषयक माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. मान्सून पावसामध्ये थोडीशी वाढ आता होणार आहे आणि तसं अनुकूल असं वातावरण निर्माण झालेलं आहे. अरबी समुद्रामध्ये बऱ्यापैकी चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे बाष्पयुक्त ढगे हे राज्यामध्ये येण्याची शक्यता आहे आणि संपूर्ण भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता दिसून येत आहे. संपूर्ण विदर्भ, नागपूर, बीड या भागात संपूर्णतः वाऱ्याचा वेग आणि त्यामुळे उपयुक्त वारे असणार आहेत. त्याचा प्रभाव सुद्धा जास्त होणार आहे. त्यामुळं शक्यता आहे मुंबई, सुरत या पट्ट्यात सुद्धा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. का तर 24 तासामध्ये पाहायला गेलं तर 24 तासामध्ये बारामती, सातारा, कोल्हापूर किंवा सांगलीचा काही भाग, अहिल्यानगर या भागात हलक्याशा पावसाची शक्यता आहे. त्यानंतर विटाच्या काही भागातून इकडे सांगलीच्या भागात थोडासा पावसाचा जोर थोडंसं कमी दिसते. सांगली पट्ट्या हलक्याशा पावसाची शक्यता आहे. कर्नाटकाच्या उत्तर भागातून पावसाची शक्यता कमी आहे. सांगली आत्नी पट्ट्या हलक्याशा पावसाची शक्यता आहे. त्यानंतर 24 तासाच्या पुढे पावसाचा जोर वाढायची शक्यता आहे आणि तो वाढण्याचा जोर जो आहे तो विटा, सांगोला, पंढरपूर, अकलूज, बार्शी, सोलापूर, धाराशिव, नलदुर्ग, काही लातूर, परळी, अहमदपूर, उदगीर, नांदेड आणि डिग्लोर या पट्ट्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आणि मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. भोकर, निजामाबाद आणि निर्मल, किनवट, आदिलाबाद या भागात सुद्धा उंतूर, पांढरकवडा, वारुळा, चंद्रपूर, चिमूर, गडचिरोली, ब्रह्मपुरी, साकोली, भंडारा, नागपूर परिसर, सासूरचा परिसर, कोटल, वारूड, अरवी, अमरावती, बैतूल, अचलपूर, अक्कोला, धारणी, खामगाव आणि इकडे चिखलीचा परिसर, मेहकचा परिसर, जळगाव, पाचोरा, शिल्लोड, अमळनेर, बळवाडी, शिरपूर, धुळे, शेंदवाचा काही भागात, तसेच नंदुरबार, साक्री परिसर हलका पावसाची शक्यता आहे आणि आता मगाशी सांगितलेल्या ठिकाणी मुसळधार किंवा मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. इकडे पश्चिम भागातून बघायला तर उल्हासनगर, पनवेलचा पट्टा, लावसा, महाड, दापोली, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, सावंतवाडीचा परिसर म्हणजे सिंधुदुर्ग पट्टा ह्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर संपूर्ण भागात बऱ्यापैकी चांगला पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. इकडे उत्तर भागातून कोटा, झाशी, इंदोर ह्या भागात एक कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्या क्षेत्रामुळे पावसाचा जोर तिथं भरपूर आहे. मुसळधार, अतिमुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला.